आमंत्रित करते पुढच्या स्पर्धकाला जो हार्मोनियम वादन सादर करणार आहे सौरभ शिपूरकर पुणे पंडित।
उगीच इथे उभा असलास की छान हसतोस असा थँक्यू. फॉर्मली आणि खूप you. फॉर्मली बोलतोस. मग काय तुला कसं वाटलं? मी माझ्याकडून 100% देण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, पण बघूया कसं वाटलं गुरूंना. नक्कीच. केदारजी? ओव्हरऑल तू एक मधुवंती राग म्हणून खूप छान प्रेझेंट केलास, पण काही गोष्टी मला ज्या वाटल्या अशा, राग मांडणी किंवा क्लासिकल संगीत आणि लाईट म्युझिक हा जर आपण विचार केला तर ते दोन्ही ॲप्रोचेस आहेत असं आपण म्हणूया. शेवटी दोन्हीकडे सा रे ग म ताल सगळं ते एकच आहे, ॲप्रोचेस वेगळे. तर तुझा जो माहोल आहे असं आपण म्हणूया, ज्या माहोलची गरज आहे तो तुझ्यामध्ये निश्चित आहे. काही छोट्या छोट्या गोष्टी अशा वाटल्या की आता तू 2 लई घेतल्या होत्यास, म्हणजे एक रुद्रताल आणि एक 3 ताल. तर त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर आता पहिला रुद्रताल घेतलास तेव्हा जर काहीतरी मटेरियल वेगळं वाजवलं असतंस, म्हणजे तालाशी खेळणं हे तिथे न दाखवता पुढच्या लईला दाखवलं असतंस आणि तिथे आलापी दाखवली असतीस तर ते आणखी तुला 4 गोष्टी दाखवता आल्या असत्या. त्यामुळे पुढच्या वेळेला विचार करताना थोडासा विचार कर वाजवताना की डिफरंट मिळू देत गोष्टी. म्हणजे त्याच्यासाठी गुरुकुलचं एवढंच मी सांगेन की थोडंसं अजून घर्षण होणं आणि श्रवण होणं वाढव तुझं, पॉप येईल. कारण तुझ्या डोक्यात तो क्लासिकलचा माहोल छान बैठक आहे, ती सांभाळ. धन्यवाद. संजीवजी? सौरभ, तो कोमल निषादाचा वापर मधुवंतीत दुसऱ्या निषाद म्हणजे मूळचा जो बेसिकली शुद्ध निषाद आहे आणि त्याच्यामध्ये अचानक जो येतो कोमल निषाद तो खूप छान वापरत होतास. नंतर ह्या कॉम्पिटिशनच्या प्लॅटफॉर्मवर अतिशय थोड्या वेळात तू हा जो अटेम्प्ट केलास की 11 मात्रांचा ताल आपण वाजवू पटकन, एक तो मला अटेम्प्ट आधी तुझा स्तुत्य वाटला खूप. नाहीतर सेफ राहू दे अशी एक टेंडन्सी असते. पण त्या ह्याच्यामध्ये मला थोडंसं एक हे पण वाटलं की तू जे म्हणजे कॉम्पोजिशन्स मांडलीस पण त्याच्याबरोबर विस्तार करताना थोड्याशा काही अवघड गोष्टी घेऊन ते समयवर आला असतास किंवा तो मोकळा पकडायचा प्रयत्न केला असतास ना, तर थोडंसं एक तुझ्याकडे काय क्षमता आहे कारण ते. तर मग आम्हाला ते जास्ती चॅलेंज तो चॅलेंज तू आणखीन घे पुढच्या वेळेस. पण ओव्हरऑल तू छान वाजवलंस, एक सौंदर्यवाचक वाजवलंस. थँक्यू. अमृताई? सौरभ, मला तुला बोलणाऱ्या बोटांचा सौरभ असं म्हणावं असं वाटतंय, कारण खरंच छान बोलतात तुझी बोटं. मला असं वाटतं जेव्हा आपण कुठलंही नुसतंच वाद्य ऐकत असतो तेव्हा शब्द नसल्याने आपण आपल्या आत जाऊ शकतो आणि नुसते सूर असल्याने भावनांना लगेच हात देणारं असं ते ठरतं, जसं मला आत्ता वाटलं. खरंच मी माझ्या आतमध्ये कुठेतरी तू मला घेऊन गेलास, एक वेगळी सैर घडली मला असं मला वाटलं. त्याबद्दल मी खरंच तुझी आभारी आहे. थँक्यू. अंजलीताई? मला असं वाटतं की हार्मोनियम, अकॉर्डियन ह्या सगळ्यांना अतिशय मेलडी वाद्य आहेत आणि त्यातल्या सुरावटीमधनं खरोखर खूप आनंद मिळतो. मी खूप पेटी ऐकलेली आहे आणि गुरुकुलमध्ये इन्स्ट्रुमेंटल तुम्ही ही स्पर्धा घेतलीत ना, ते मला खूप त्याचं खूप छान वाटतंय की गायक कलाकार खूप असतात पण पेटी वाजवणारे, तबला वाजवणारे, साथ देणारे कलाकार खूप कमी असतात. त्यांची नेहमीच चणचण असते. तर अशा वेळेला आपण ही स्पर्धा घेतलीत आणि खूप नवीन कलाकार ह्यातनं निर्माण होतील असं मला वाटतंय. थँक्यू. तर मला खात्री आहे तू आपला परफॉर्मन्स मस्त प्लॅन करशील पुढच्या वेळेला आणि अजून काही छान छान द्यायचा प्रयत्न करशील, कारण तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत गुरूंना. तर तुझे गुण पाहूयात. मी गुरूंना विनंती करते त्यांनी सौरभचे गुण दाखवावे. 80 पैकी 70 गुण मिळाले आहेत तुला सौरभ. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.